भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर झेप घेणार, ब्रिक्स फिल्म बाजार हा क्रांतिकारी मंच. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार. भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेला पहिला ब्रिक्स फिल्म बाजार हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशील उद्योगांसाठी जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा मंच ठरणार आहे. या उपक्रमातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला, क्रिएटिव्ह इकॉनॉमी, एक नवी दिशा आणि मोठी गती मिळेल, असा ठाम विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. मुंबई येथील हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित ब्रिक्स सर्जनशील अर्थव्यवस्था वेव्स बाजार या विशेष कार्यक्रमाच्या दिमाखदार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कार्यक्रमाला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव MERII राजीव बोडवडे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सेंथिल राजन, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे NFDC व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे IFFI संचालक व प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच विविध ब्रिक्स देशांतील नामांकित चित्रपट निर्माते, स्टुडिओ प्रमुख, डिजिटल व IT क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की आजच्या आधुनिक युगात चित्रपट आणि तंत्रज्ञान हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि नव्या डिजिटल माध्यमांमुळे मनोरंजन क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडत आहेत. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, निर्मिती, को-प्रोडक्शन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भारतीय कलाकारांना व तंत्रज्ञांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये चित्रपट निर्मिती, वितरण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी विशेष चर्चासत्रे पार पडली. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा वेव्स बाजार एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी लावला. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. आमच्या प्रेक्षकांसाठी नम्र विनंती, अशाच नवनवीन, ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.